तर नमस्कार सर्वांना. आज आपण चाललो आहे पुणे मुंबई मिसिंग लिंकचा व्ह्यू पॉईंट बघण्यासाठी. तर इथं कसं पोहोचायचं, कुठून जायचं हे सगळं मी सांगतो ह्या व्हिडिओमध्ये. तर चला सुरू करूयात. आम्ही आता निघालो आहे पुण्यावरनं आणि चाललो आहे थेट लोणावळ्यामध्ये. तर ह्या मिसिंग लिंकबद्दल बोलायचं म्हटलं तर हा 1 मेला सुरू केलेला आहे. हा रोड फक्त गाड्यांसाठी आणि बसेससाठी आहे. बाईक आणि मोठ्या ज्या व्हेकल्स आहेत जे की ट्रक्स वगैरे त्यांच्यासाठी बंद आहे. पुणे मुंबई मिसिंग लिंक हा एशिया खंडातला सर्वात उंच रोड ब्रिज आहे, जो की महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंडर येतो आणि जो टॉलेस्ट रोड ब्रिज आहे आणि एशिया खंडातला वाईडेस्ट टनेल आहे. या पूर्ण प्रोजेक्टचं कॉस्टिंग अराऊंड 6,700 करोडचं आहे आणि जो की पुणे आणि मुंबईला कनेक्ट करतो. त्याचं टायमिंग बघितलं गेलं तर 4 तासाचा प्रवास हा आपल्याला 3.5 तासात होतो, जेणेकरून आपले 20 ते 30 मिनटं आपले वाचले जातात. हा व्ह्यू पॉईंट बघण्यासाठी अराऊंड 1.5 तासाचा प्रवास करावा लागतो आणि पुण्यापासनं 2 तासाचा. जर या व्ह्यू पॉईंटला यायचं असेल तर तुम्ही ट्राय करा की मंडे टू फ्रायडे या. वीकेंड मोस्टली टाळाच. आणि बेस्ट टायमिंग सांगतो 6 ते 8 सकाळचे आणि संध्याकाळी सनसेट बघण्यासाठी 4 ते 7 वाजेपर्यंत या. जर तुम्ही पुणे किंवा मुंबईमधील बायकर असाल आणि जर तुम्हाला एक छोटासा राईड प्लॅन करायचा असेल तर डेफिनेटली शुअर हे लोकेशन तुम्ही कन्सिडर करू शकता, कारण तुम्ही अशा व्ह्यूज बघणार आहेत ना जे की तुम्ही बघितलं नसणारच. कारण ह्या व्ह्यूमध्ये काय दिसतं तुम्हाला, खाली खोल दरी आहे, समोर डोंगर दिसतो आणि मध्ये उभा राहिलेला हा अवाढव्य ब्रिज दिसतं आणि त्याच्या मागची जी इंजिनिअरिंग झालेली आहे ते तुम्हाला दिसतं. हा ब्रिज अराऊंड 13 किलोमीटरचा आहे, जो की 8 लेनचा आहे. यामध्ये मोठे टनल्स, भव्य केबल स्टेड ब्रिज आणि आधुनिक इंजिनिअरिंगचा वापर करून हा पूर्ण प्रोजेक्ट कंप्लीट केलेला आहे. माझं मत असं राहील, जर तुम्हाला फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी काढायची आवड असेल तर हे ठिकाण त्यासाठी खूप बेस्ट राहील. अजून एक गोष्ट म्हणजे सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, या ठिकाणी कोणीच कचरा वगैरे करू नये, कारण हा जो व्ह्यू पॉईंट आहे तो खूप बेस्ट आहे. त्याचा सगळ्यांनी आनंद घ्या, फक्त कचरा करू नका. आत्ता सध्या उन्हाळा चालू आहे, त्यामुळं व्ह्यू काही एवढा व्यवस्थित दिसत नाही आहे रोडवरचा. जेव्हा आपण लोणावळा खंडाळा हा रूट करतो आणि जेव्हा पावसाळा असतो तेव्हा हा जो रूट आहे तो एकदम उत्कृष्ट दिसतो, कारण सगळीकडे हिरवगार झालेलं असतं. फक्त तुम्ही बघा आणि तुम्ही इमॅजिन करू शकता की हा व्ह्यू पावसाळ्यामध्ये कसा दिसेल. जेव्हा लोणावळा संपतो तेव्हा आपल्याला लेफ्टला खोपोली घाट आहे आणि राईटला एक्सप्रेस वे आहे. तर आपल्याला लेफ्टला जायचं आहे खोपोली घाटाकडे, जो की जुना खोपोली घाट आहे. आणि अराऊंड 200 मीटरवरनं आपल्याला लेफ्ट घ्यायचा, जिथं की बोर्ड्स वगैरे लिहिलेले दिसतात आपल्याला. हा जरा खराब आहे, रोड म्हणजे जरा खराब आहे, पण हा ओल्ड हायवे आहे एवढं लक्षात ठेवा. अराऊंड 1 ते 2 किलोमीटर आपल्याला सेम रोडनी जायचं आहे.
तर त्या साईडनी आपण आलो आणि इथं आता मिसिंग लिंकचा व्ह्यू पॉईंट बघायचा आहे.